रसिको हो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज एक छोटीशी गोष्ट. एक गाव, त्या गावामध्ये एक मंदिर आणि त्या मंदिराच्या पायरीवर बसलेल्या एका भिकाऱ्याची. गोष्ट भिकाऱ्याची असली तरी थोड्याफार फरकाने आपल्या प्रत्येकाला ती लागू होते. तर दुपारची वेळ आहे आणि त्या भिकाऱ्याला प्रचंड भूक लागली आहे. तेवढ्यात कुणीतरी त्याला भाजी भाकरी आणून दिली. अत्यानंद झाला. भाजी भाकरी तो खायला लागला. त्यावेळी त्याच्या मनाची स्थिती अगदी न्यूट्रल होती. कोणताही विचार त्याच्या मनात नव्हता. फक्त आता ही भाजी भाकरी मिळाली आणि ती आपण खातोय आणि आपलं पोट भरलं जातंय आणि आपल्याला आनंद मिळतोय, याच अवस्थेमध्ये तो होता. 2 घास पोटात गेले तेवढ्यात एक बाईकस्वार त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, अरे बरं झालं तुम्ही दिसलात. अहो त्याचं काय आहे, आज माझ्या आजोबांचं श्राद्ध आहे आणि मी म्हटलं आधी कोणी गरजू किंवा गरीब दिसतोय का म्हणून गावात फेरफटका मारला तर कोणीच मला दिसलं नाही. बरं झालं तुम्ही मला भेटलात. थांबा 10 मिनिटं, मी श्रीखंड पुरी घेऊन येतोय. असं म्हणून तो बाईकस्वार निघून गेला. त्या क्षणी या भिकाऱ्याची मनस्थिती बदलली. त्याला आपल्या समोर असलेली ती भाजी भाकरी आता एकदम बेचव वाटायला लागली. ती खाण्याचीही इच्छा त्याची उरली नाही. त्याने ती बाजूला सारली आणि तो बाईकस्वार ज्या दिशेने गेला त्या दिशेकडे आशेने डोळे लावून तो त्याची वाट पाहू लागला. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, 1 तास झाला. पोटात आता भुकेची आग उसळलेली होती आणि मगाशी त्याची जी मनस्थिती शांत होती, न्यूट्रल होती, ती आता क्षुब्ध झालेली होती. त्याला प्रचंड त्रास व्हायला लागलेला होता आणि श्रीखंड पुरी मिळावी म्हणून तो आतून अगदी असा आतुर झालेला होता. जेव्हा खूप वेळ वाट पाहिल्यानंतर सुद्धा तो मुलगा परत आला नाही, तेव्हा नाईलाजाने त्याने ती भाकरी आणि भाजी आपल्या जवळ ओढली. आता तीच भाकरी आणि भाजी जी त्याला खूप गोड वाटत होती, ती बेचव तर वाटतच होती, पण ती भाकरी सुद्धा त्याला आता कडक वाटायला लागली. कसे बसे त्याने पोटामध्ये ते घास घातले, आपली भूक थांबवली आणि त्या मुलाला सरफडत का होईना पण वाईट शब्द अपशब्द मनातल्या मनात बोलत तो तिथेच बसून राहिला. गोष्ट इथेच संपली मंडळी, पण थोड्याफार फरकाने आपलंही असंच होतं. आपल्या हाती काहीतरी असतं, त्यापेक्षा भव्य दिव्य आपल्याला काही मिळावं अशी आशा असते. मंडळी, आशा किंवा महत्वाकांक्षा नक्की असायला हवी, पण ती आशा जेव्हा हतबलतेचं रूप घेते आणि प्रत्यक्षात काही मिळत नाही, तेव्हा त्या क्षणी आपल्याकडे हाती जे आहे तेही नकोसं वाटू लागतं ना, तेव्हा त्याची किंमत क्षुल्लक होते. त्याचा आनंद आपण घेऊ शकत नाही. खरं तर हेच सत्य आहे. माझ्या मते आशेचा किरण दिसला तरी आनंद मानावा आणि तो किरण विझला तरी त्या क्षणी जे आपल्या नशिबी आलेला आहे त्या वर्तमानाचा आपल्याला आनंद घेता यावा. शेवटी कबीरजी म्हणतात तसं, चिंता मिटी चाह मिटी मनवा बेपरवाह, जिसको कछु नहीं चाहिए वही बादशाह. अशी बादशाही कधी येईल जेव्हा जे आहे त्यामध्ये सुख आणि समाधान आपल्याला वाटायला लागेल. जे नशिबात आहे ते मिळेल, पण त्यासाठी आत्ता वर्तमानाच्या आनंदावर विरजण घालणं सर्वतः चुकीचं आहे. बरोबर ना? पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटेन. तुर्तास धन्यवाद.